हे बघा ही कलमा घेतलेले आहेत आम्ही. हापूसची 4, हापूसची 6 आणि कलमा दिसत आहेत ना, ही 1 वर्षाची कलमा आहेत. काही लोक 1 वर्षाची कलमा घेऊन जातात, काही लोक 2 वर्षाची नेतात. जर झाडांची लागवड तुम्ही गेल्या करणार असाल ना, म्हणजे नर्सरीतनं घेऊन गेल्यानंतर लगेच लागवड करणार असाल तर ना अशी पालवी फुटलेली कलमा तुम्ही घेऊ शकता. नाहीतर शक्यतो पाईप तर अशा प्रकारे खड्डो काढलेलो आणि त्या खड्ड्यामध्ये आहेत ना कलम घातल्यानंतर त्या जय शिवराय मित्र हो, मी ऋषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्षे स्वागत करतोय. तर मित्र हो, कॉलर आपली आहेत ना नेहमी वर ठेवायच्या, ताट ठेवायची, खाली नाही पाडायची. तर मित्र स्वागत करताय आणि आजचा जो डेली ब्लॉग आहे आणि आजच्या या ब्लॉगमध्ये म्हणजे काही दिवसांपूर्वी आहेत ना मित्र हो, मी तुमका आमच्या घराजवळची आमची जागा दाखवलं होतं आणि तुमका सांगितलं होतं की या ठिकाणी आपण लागवड करणार आहोत कसली तरी. तर ती नेमकी लागवड आता मी तुमका सांगतोय, हापूस आंब्याची कलमाची आम्ही लागवड करणार आहोत. आणि त्यासाठी आहेत ना आता आम्ही हापूस आंब्याची कलमा आणूक जात आहोत एका नर्सरीत. तर तुमका पण म्हटलं त्या ठिकाणी बरोबर घेऊन जाऊया. आजचा हा ब्लॉग एक आपल्या गावातलं तो ब्लॉग असणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. नर्सरीमध्ये जाऊया पहिले आणि तिकडनं ती आपल्या हापूस आंब्याची कलमा आणूया आणि इकडे लागवड करूया. चल येतात कलमा दाखवते चल तुका कशी सिलेक्ट करायची ती कलमा आणून जातो वर पवारवाडी येतेस काय. हो बारीक आहे, टेम्पोत ना आणायची आहेत. नाही मोठा काय ह्याच्यात काय टेम्पो खणून भरणारा आतमध्ये मोठा टेम्पोत ना. आता आम्ही आलो आहे ते म्हणजे नर्सरीत आणि कलमा आपल्याक आजच लावायचे आहेत. तर आज लावणे योग्य कोणती कलमा आहेत तर ती गुरु आणि दादा चॉईस करतायत. हो शेतकरी आंबा व्यावसायिक आहेस ना तू. तू आणला हो कशा वास घेऊन खायचा. हापूस आहे की पायरीत आहे सांग. हापूस आहे चमन गट्ट. ते बघा आता आम्ही सिलेक्ट करतो इकडची कलमा. असं काय सिलेक्ट करायचं एवढा काही हा नसता, पण आता आम्ही आलावत आहे. तर हा काय बोलतो म्हणजे यावर्षी आंबे पाठव. डायरेक्ट टाकल्या यंदापासूनच उत्पन्न सुरू. असं काय ह्या नसता. ही सर्व कलमा आहेत ना चांगली असतात. आपल्या शेवटी जडणघडण आपण घेऊ त्याच्यावरती डिपेंड असतात सर्व गोष्टी. ही 2 वर्षाची आहेत, ही जरा मोठी झालेली आहेत आणि ही लहान आहेत. बस एवढंच फरक आहे. काही लोकांना मोठी आवडतात, काही लोकांना लहान आवडतात. जर झाडांची लागवड तुम्ही गेल्या करणार असाल ना, म्हणजे नर्सरीतनं घेऊन गेल्यानंतर लगेच लागवड करणार असाल तर ना अशी पालवी फुटलेली कलमा तुम्ही घेऊ शकता. नाहीतर शक्यतो लागवड थोड्या दिवसानंतर करणार असाल 1 महिन्यान 2 महिन्यान तर अगोदर पालवी फुटलेली कलमा घेऊ नये. मग ती व्यवस्थित अशा प्रकारे वाढ झालेली असतात ना ती, तर ती घ्यायची. ही बघा ही जी आता आपल्या कलमा दिसत आहेत ना, ही 1 वर्षाची कलमा आहेत. काही लोक 1 वर्षाची कलमा घेऊन जातात, काही लोक 2 वर्षाची नेतात, काही लोक 3 वर्षाची नेतात. आपली जशी जमीन असतात, आपल्या इकडचं जसं वातावरण असतात तर त्यानुसार आपण ही कलमा सिलेक्ट करायची असतात.
यंदा फुल मोहर आहे फुल. होय काय यंदा आंब्याचा रिपोर्ट आहेत ना माका वाटतं चांगलं आहे. यंदा सगळ्या शेतकऱ्यांकडे आंबो असतात. फक्त रेट चांगलं भेटू दे म्हणजे झाला. सगळ्यांकडे आंबो झालं ना की रेट मध्ये पण तसंच प्रॉब्लेम होता. काजूची रोपा उठली काय? काजू आता एप्रिल मध्ये वगैरे होतं चालू होतं. ही गेल्या शेवटला आणलेली आम्ही शिल्लक ती थोडं शिल्लक आहे. अच्छा आता मित्र होय बघा इकडे पायरी बघतो आम्ही. पायरीची कणबा गेल्या वर्षीला पायरीला मागणी चांगली होती. होय काय? गेल्या वर्षीला पायरी जबरदस्त संपली. काय बोलता? शिल्लक राहिली नाही. ही आता कुठं कुठे एखादी कलम शिल्लक राहत नाही का लाईन मध्ये हा ते बाजूला काढून ठेवली होती. अच्छा पायरीला मागणी गेल्या वर्षी चांगली होती. पायरी रेट पण चांगलं होतो गेल्या वर्षी. हो हापूसच्या बरोबरीकच होतो. ही सर्व पायरीच आहेत ना? नाही सर्व नाही. मग याच्यात केशर वगैरे पण आहेत काय? नाही पुढे केशर वाटतं. मग ही कुठले हापूसच आहेत? हापूस हापूस. आता नवीन लागवड केव्हा काय? आता एप्रिल मध्ये. ओके म्हणजे साधारण कॅनिंगचा आंबा मिळतो ना. हा आंबा म्हणजे एकदा कोय कोय मिळायला लागली हा की मग वाटा घालतो. ओके ओके. हे बघा ही कलमा घेतलेली आहेत आम्ही. हापूसची 4 हापूसची 6 आणि पायरी. पायरीत आणि ह्याच्यात हे 2 पायरी ओळखायचा कशा? तिन्ही पायरी आहेत. तिन्ही पायरी आहे. कळत नाही या पटकन पायरी खायची. आता गुरु आहेत ना हे बघा ते का पायरी ओळखण्यासाठी बांधून ठेवताय. त्याला काय लावायला पाहिजे का स्टिकर? नको ना. नको आता जाऊन काय खड्ड्यातच टाकायचे डायरेक्ट. या पुष्पा आंबेवाला 5 वर्षांत आपण मार्केट जाम करायचा. खाऊ खाऊ खावायचो. खाऊक लावताय मी तुका. आधी आपण खायचे. आपण नंतर खायचे. आधी आपण खाल्लं तर फिकेक लागू. आपण उरलेले खायचे आधी विकायचे. मित्रो हे बघा हे अशा प्रकारे आहेत ना खड्डे मारून घेतलेले. थोडीशी लागवड आहेत ना जवळ केलेली आहे कारण आहेत ना इकडे पाणी मरणाचं असतं पावसात. तर त्यामुळे काही वेळा आहेत ना ही झाडं मरण्याची शक्यता असतात. तर बघूया कशा प्रकारे रिझल्ट मिळत आहे तो पुढच्या वर्षी काळात. ह्याच्यातला एखाद दुसरा कलम वगैरे मेला तर एक्स्ट्रा कलम आपण लावलेले आहेतच. तर बघूया कशा प्रकारे काय नेमकं रिझल्ट मिळणार आहे. आणि ह्यो आहे पाईप. तर ह्यो अशा प्रकारे खड्डो काढलेलो आणि त्या खड्ड्यामध्ये आहेत ना कलम घातल्यानंतर त्या कलमाच्या मुळांमध्ये ह्यो पाईप टाकायचो जेणेकरून आहेत ना आपण पाणी वरनं पाईपात न ओतू तर डायरेक्ट मुळांच्या इकडे जायत जेणेकरून मुळांका डायरेक्ट पाणी मिळत आणि त्या झाडाची वाढ चांगली होईल. तर अशा प्रकारे आपण ही आता कलमा लावणार आहोत. आता या खड्ड्यात आहे ना पहिली मुंग्यांची पावडर मारून घेतलेली आणि त्याच्यानंतर ही पिशवी फाडून कलमाची पिशवी फाडून तर आता कलम त्या खड्ड्यात टाकणार आणि त्याच्या बाजूकनं मग पाईप आपण लावणार आहोत. ह्या आता तर ह्या नवीन कलम आहे आता आपण घेऊन आला होता आणि ह्या पहिला खाली पडलेला दिसत आहे ह्या अगोदरचा आमच्याकडे कलम होता तर ता आहे. तर अशा प्रकारे ह्या आता आपला कलम खड्ड्यात घालून झालेला आहे. थोडीशी ते का माती वगैरे व्यवस्थित बसवत आहेत मुकेश काका
अशा प्रकारे कलम जरा बसवून झाल्यानंतर त्या कलमाच्या मुळाच्या बाजूक आहेत ना एक दगड टाकायचो आणि त्या दगडावरती आहेत ना ह्यो पाईप ठेवायचो, जेणेकरून आहेत ना माती त्या पाईपात जात नाही, ती माती गच्च बसत नाही दगडामुळे. आणि ज्यावेळी आपण पाईपातनं वरनं पाणी ओततो ना तर त्या पाणी व्यवस्थित त्या कलमांच्या मुळात जातं. त्यामुळे खाली दगड टाकून घेतलेलो आणि त्याच्यानंतर मग आता पाईप बसवणार. तर मित्रहो, अशा प्रकारे आजचं आपलं काम झालेलं आहे. म्हणजे हापूस आंब्याची लागवड झालेली आहे. आणि मित्रो, म्हणजे इकडचा कोकणातला जो वातावरण आहेत ना तर त्या हापूस आंब्यासाठी पोषक आहे. तर त्यामुळे आहेत ना हापूस आंब्याची ज्यावेळी लागवड करता आम्ही तर तेव्हा आहेत ना खड्ड्यात वगैरे एक्स्ट्रा काय मटेरियल टाकूक लागत नाही. म्हणजे मी काही ठिकाणी असं बघितलं होतं आहे, म्हणजे कोकणच्या बाहेर वगैरे, की ते हापूस आंब्याची लागवड करताना त्याच्यामध्ये खत टाकतात, अजून काय त्यांच्या माहितीनुसार औषध वगैरे टाकतात लागवड करताना. त्याचप्रमाणे वेगळ्या प्रकारची मातीसुद्धा आणून ते टाकतात. तर त्या ठिकाणी कदाचित कोकणच्या बाहेर ती गरज लागू शकता. पण इकडे आहेत ना आम्ही ज्या पट्ट्यात राहत आहोत तर या ठिकाणी आहेत ना इकडची माती, इकडचं वातावरण ह्या हापूस आंब्यासाठी पोषक आहे. त्यामुळे एक्स्ट्रा काय त्याच्यामध्ये टाकूक लागत नाही. हां, झाडांच्या वाढीसाठी वगैरे तुमका खत पाणी थोडाफार नंतर ती करूक लागता आणि त्यानंतर मग फवारणी वगैरे सुद्धा थोडीफार असतात, तर ते करूक लागतातच, आवश्यक असतात. पण एक्स्ट्रा वाढीसाठी जर तुमका इकडे काय असा आवश्यक नसता खयचीच गोष्ट करण्यासाठी, तर त्याच्यामुळे आम्ही काही टाकलेलं नाही खाली खड्ड्यात वगैरे, फक्त मुंग्यांची पावडर तेवढीच टाकलेली. तर मित्र हो, आजचं ह्यो ब्लॉग अशा प्रकारे होतो. आणि हां, मी ज्यावेळी थोड्या दिवसांनी ही हापूस आंब्या म्हणजे ह्या कलमांका काही दिवस जातील म्हणजे काही दिवस होऊन जातील, काही दिवसांनंतर मी तुमका आहेत ना ह्या हापूस आंब्यांची कंडिशन नेमकी, म्हणजे ह्या कलमांची कंडिशन नेमकी कशी आहे तर ती सुद्धा तुमका दाखवीन थोड्या दिवसानंतर, किती जगलीत किती नाही. कारण काय होतं, काही वेळा हापूस आंब्याची कलमा लावल्यानंतर त्याला कीड वगैरे पण लागता, वाळवी लागता किंवा अन्य काही रोग लागतात, तर ती मरण्याची पण शक्यता असते. क्वचित होता ह्या असा, पण ते मरण्याची वगैरे शक्यता असतं. पण मी तुमका दाखवीन कशा नेमकी कंडिशन काय आहे त्या झाडांची. तर अशा प्रकारे आजचं हे ब्लॉग होतो. कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करूक विसरू नका. भेटू लवकरच पुढच्या एखाद्या सुंदर व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.